समीर सर, मला 50,000ची SIP चालू करायची आहे, पण कोणता फंड घेऊ हे समजत नाही. काय करायला पाहिजे? ते फंडचं राहू दे बाजूला. ट्रम्प पिसाळलाय, मार्केट पडलंय, भीती नाही वाटणार ना? नाही सर, नाही वाटणार. नाही वाटणार. शुअर? शुअर. गुड. 6-7 वर्ष होल्डिंग कपॅसिटी आहे आपली. हो नाही तर लगेच उद्या विकायला निघाल. नाही नाही, मी होल्ड करेल. होल्ड करणार. व्हेरी गुड. सो 3 फंड सांगतो. सगळ्यात पहिला घ्यायचा स्मॉल कॅप, म्हणजे जे आता लहान पोरं आहेत, छोट्या कंपन्या आहेत, ज्या फ्युचरमध्ये ग्रो होऊ शकतात, अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. लॉंग टर्म किमान 10 वर्षाचा आउटलुक पाहिजे. सेकंड कॅटेगरी इज मिड कॅप फंड. मिड कॅप फंड म्हणजे जरा वयात आलेले पोरं, पण अजून फ्लरिश झालेल्या कंपन्या नाही आहेत. दे आर मिड कॅप. सो गुड कंपनीज, लीडर्स ऑफ द फ्युचर. आणि थर्ड आहे फ्लेक्झी कॅप. त्याच्यामध्ये स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप सगळ्यांची मिक्स येतं. इट इज अ फंड दॅट विल गिव्ह यू स्टॅबिलिटी इन युअर पोर्टफोलिओ. अशा 3 प्रकारचे फंड आहेत. हे फंड्स घेतले तर आपला पोर्टफोलिओला एक चांगला शेप येऊ शकतो. यू विल गेट गुड रिटर्न्स. सर, पण तुम्ही अजूनही फंडचं नाव नाही सांगितलं. गुड. आजारी पडलं तर आपण काय करतो? मेडिकलला जातो का डॉक्टरकडे जातो? डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे, बरोबर. तो फंडचं नाव विचारणं म्हणजे मेडिकलवाल्याकडनं औषधं घेण्यासारखा कार्यक्रम आहे. सो ज्या लोकांना फंडचे नावं हवे त्यांनी कॉमेंट करा SIP. तिकडे मी तुम्हाला ते फंडची नावं सांगेन.